तर याद राखेन, खऱ्या अर्थानं त्या छगननं या सातारा जिल्ह्यात जर पाय ठेवला तर त्याच्या अंगावर चड्डी सुद्धा ठेवणार नाही आम्ही. ही मराठ्याची जात आहे, मोडण पण वाकणार नाही. ह्या मराठ्याच्या जातीला कुणी जर हिसकवण्याचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्र पेटेल. अख्खा महाराष्ट्र जर पेटला तर विझवण्यासाठी कोणी उभं राहणार नाही. ही याद राखून ठेवायचं, फक्त सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे. फक्त थांबू, मला एवढी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व सहयोगांचं मी आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आहे. 5 मिनिटांमध्ये जरांगे साहेबांचं आगमन होतंय. तोपर्यंत या ठिकाणी एक गीत होते. बावके साहेबांना विनंती, आपण गीत सुरू करायचे. जरांगे पाटलांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रचंड अशी माहोल या ठिकाणी आहे. मनोज जरांगे पाटील यांचं सभेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि रात्रीचे जवळपास बरोबर 1:03 झालेले आहेत. 18 तारीख आहे आज, 18 नोव्हेंबर. जरांगे पाटलांची ब्लॅक कलरची एंडेवर या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आलेला आहे. पोलिसांचा, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिसांच्या प्रचंड अशा बंदोबस्ता या ठिकाणी जरांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे. काही क्षणातच भाषणाला सुरुवात होतीये. जरांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य व्हायरल इंडियाच्या माध्यमातून बघतोय आणि पहिलं चॅनल आहे व्हायरल इंडिया, ज्याच्यावरती फक्त आणि फक्त लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. या ठिकाणी जरांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे. शेवटपर्यंत आपण ही सभा पाहणार आहोत. या ठिकाणी सत्यम लाईव्हची टीम उपस्थित आहे आणि मैदान प्रचंड हाऊसफुल या ठिकाणी झालेलं आहे. दिवसभरातून प्रचंड सभा केल्यानंतर जरांगे पाटलांची या ठिकाणी आजच्या दिवसाची शेवटची सभा रात्री 1 वाजता पार पडतीये आणि माहोल प्रचंड असा आहे. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेलं आहे. लाईव्ह फुटेज आपण बघतोय, रिअल टाइम फुटेज आहे हे लाईव्ह प्रक्षेपण थेट कराडच्या मैदानावरून. मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय थाटात स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघतोय प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे. रात्री विशेष म्हणजे रात्रीचे 1 वाजलेले आहेत तरी सुद्धा प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी लोकांची झालेली आहे. आपण बघतोय व्हायरल इंडियाच्या माध्यमातून याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या सर्वांना बघायला भेटतंय. प्रचंड असा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाखो प्रेक्षक या ठिकाणी बघतायत. जरांगे पाटील बोलतायत, थेट माईक हातात घेतलेला आहे आल्या आल्या, कारण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उशीर झालेला आहे सभेला पोहोचण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे जरांगे पाटील जिथे जातात तिथे प्रचंड अशा संख्येनं हजारो माहोल या ठिकाणी उपस्थित असतो, त्यामुळे सभेच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतोय. वांगी करमाळा तालुक्यातील वांगी गावची सभा देखील मध्यरात्री 4:15 वाजता झालेली होती आणि आत्ताची सभा जवळपास 1:05 झालेले आहेत. या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील वनवन फिरतायत, तर थेट आपण या ठिकाणी जाऊयात. व्हायरल इंडियावरती लाईव्ह प्रक्षेपण, आपण याची लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय कराड आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या खाली या सगळ्या, आता उशीरच झालाय तर एकजूट दाखवा सगळे खाली या. चला एक पण पाठीमागे राहू नका, सगळे समोर या इकडे. अशी एकजूट मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली की इतक्या रात्री इतक्या थंडी सुद्धा मराठे स्वतःच्या लेकरासाठी आणि आरक्षणासाठी एकजुटीनं बसलेत. माग कुणीच बसू नका, या समोर सगळे.
आता विखरून बसायचं नाही. आता अन्यायाला वाचा फोडण्याचा दिवस जवळ आलाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा विजयाचा क्षण बघायचा दिवस सुद्धा जवळ आलाय भावानो. मी प्रथम उशीर झाल्याबद्दल आणि तुम्हाला जवळपास 5 ते 6 घंटे मी वाट बघायला लावले त्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो. कारण मी तरी काय करणार. असं गाव नाही. मी सकाळी 8 वाजता निघलेलो आहे बांधवानं. असं गाव नाही की ते अडवत नाही. गावागावात हजारांनो लोक रस्त्यावर आहेत आणि ते लोक भेटल्याशिवाय गाडी पुढे सरकूच देत नाहीत. मी जर त्यांना म्हणलो तुमचं दौऱ्यात तुमच्या गावाचं नाव नाही तर ते गाडीला आड झोपायला लागले. आमच्या अंगावून गाडी जाऊ द्या म्हणते. आणि माझा स्वभाव आहे 10 जरी मराठी रस्त्यावर उभा असले त्यांना डावलून जाणारी पैदास माझी नाही. पण तुम्हाला मार्क द्यावा लागतील. इतक्या थंडीच्या दिवसातही तुम्ही इतक्या विराट रूपाने इथं जमलात त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं ऋण आम्ही मराठा समाज कधीच विसरणार नाही. ही सभा नाही, हिला सभा मी मानत नाही. तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही इथं आला नाहीत किंवा भाषण ऐकायला तुम्ही आलेले नाहीत. तुमच्या लेकराची वेदना घेऊन तुम्ही इथं आलात आणि ती वेदनाच आता आपल्याला बंद करायची. मराठ्यांच्या एकजुटीनं 70% लढाई जिंकत आणली. फक्त 30% राहिली. त्यांना सांभाळा. ह्या टायमाला तसंच होतं बघा. 9 वाजले की वरून पडे वाटतं खाली ते एकटेच इतक्या जणाला ऐकणार नाहीत. आपल्याला आरक्षण होतं. मला एक तुम्हाला सांगायचं आठवणीनं. एक अशी वार्ता पसरली होती पश्चिम महाराष्ट्रातले मराठे एक होत नाही. तुम्ही ते रेकॉर्डच मोडीत काढला. जो कोणी म्हणतोय ना पश्चिम महाराष्ट्रातले मराठे एक होत नाहीत त्याने फक्त एकदा कराडमध्ये येऊन बघ, तुला 2 घंटे बाहेर निघता येणार नाही. आपल्याला खूप नावं ठेवले. मराठा मुरदाड झाला. मराठा एक होत नाही आणि त्यातले त्यात मराठे विदर्भातले एक होत, पश्चिम महाराष्ट्रातले एक होत नाही. आम्ही काल 3 दिवसापासून फिरतोय. पश्चिम महाराष्ट्रातलं एकही गाव असं नाही त्या गावातले लोक घरी येत असं एक पण गाव नाही. सगळे रस्त्यावर आहेत. बंधक आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं या कार्यक्रमासाठी
या गावातलं एकही माणूस दुकान आणि घर उघडणार नाहीत. सगळेचे सगळे लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी आहेत. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं. सभेला सुद्धा घरं आणि दुकानं बंद होती. मराठा समाजाला आरक्षण होतं हे आता सिद्ध झालं. ज्या ज्या वेळेस समितीने काम केलं त्या वेळेस प्रत्येक वेळेस सांगितलं मराठ्यांच्या नोंदी नाहीत, मराठ्यांचे पुरावे नाहीत, म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. इतका दबाव 70 वर्षात सरकारवर होता. टाकी शंभर का माझ्या टकोऱ्यात लांब जाऊन दे जरशी. येवले फेवले तर नाही आलं. ज्या ज्या समित्यानं काम केलं त्या 1805 पासून 1967 पर्यंत 1967 ते 2023 पर्यंत पुरावे शोधण्याचं काम सुरू झालं आणि समितीला लाखांना पुरावे सापडले की मराठे ओबीसी आरक्षणात आहेत. आपण सरकारला एकच प्रश्न विचारलाय, जर मराठा समाज आरक्षणात होता तर मराठ्यांचे पुरावे कोणी सापडू दिले नाहीत त्याचं नाव आता आम्हाला अगोदर माहिती पाहिजे. जर 70 वर्षापूर्वी या मराठ्यांना आरक्षण असतं तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून मराठ्यांचीच राहिली असती. यांनी षडयंत्र रचून मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. ला आरक्षण दिलं. ज्या ज्या जाती आरक्षणात घातल्या त्या जातीचा कसलाही पुरावा देण्यात आला नाही किंवा कोणताही अहवाल देण्यात आला नाही. साध्या शासन निर्णयावर शेकडो जातींना आरक्षण वाटप केलं. व्यवसायावर आधारित, व्यवसायाच्या आधारावर जाती निर्माण झाल्या आणि आरक्षण वाटप केलं. ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतलं त्यांनी व्यवसायावर घेतलं. एक मंत्री माझ्याकडे आलता, तेव्हा मला म्हणला तुम्हाला आरक्षणच देता येत नाही कुणबी. म्हणलं नको देऊ मग जाय, पण मला एक उत्तर दी आणि मग जाय. तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली कशाचा आधार घेऊन गेली एवढंच सांग. त्यांची त्याला एकच प्रश्न विचारला, विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं, कोणता निकष लावून दिलं? ती म्हणे त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आमच्याकडे काय समुद्र आहे का, आम्ही काय वाटगे हाणतो का इकडं? यांची जात पोटजात म्हणून मध्ये गेली. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का याचं उत्तर मला पाहिजे. त्यांनी सांगितलं साहेब आले चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आलं. असे बरेच जण विचारायला गेलेत, आणखीन माघारीत नाही आले. सारखं टोळकच यायचं त्यांचं मंत्र्याचं, आंदोलनाला भेट द्यायला आणि तोडगा काढायला. काही काही मंत्री तर बांधवांना असं ठरवून यायचे, याला आत्ता बिंगून टाकू म्हणले मला, आम्हीच जातो ह्या बारीने. म्हणजे ते काय अंदाज धरून येत होते तुम्हाला माहिती आहे का? मी ते कसला करून नाही दिसत का, त्याच्यामुळं त्यांना वाटलं याला आत्ता बिंगून टाकू आपण आता.
त्यांची बी चूक नाही. मला किती बाऱ्या मोजा, मी 35 किलो भरवतो. मी दिसतो बी बँड मध्ये खोळखोळे वाजवणार असल्याने. त्यांना वाटलं याला आत्ता उलट पालट करतो आम्ही. आता मायापाशी यायचे, बसायचे, 1 घंटाभर गप्पा हाणायचे, इकडे तिकडे शेंगा जोडायचे, आणि ते बोलायला लागले की मी हा 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 एवढंच करायचो. त्यांना वाटलं जमलं ना, फुटलं हे. 1 घंटा झाला की मी माझं उतर खाली, मग तो मन नाही जमत. त्यांनी सगळे डाव टाकले आपल्यावर, सगळे. आपण एकच त्यांचा हे डाव यशस्वी होऊ दिला नाही. आणि मग त्यांना वाटलं हे बेकार आहे. त्यांच्या मुंबईत भाकरी खाताना चर्चा चालायची. भाकरी खात असते ना संध्याकाळी ते म्हणायचे मायाला काय निवार माथ्याचा लागला रे, आंदोलन कुणाचंच ऐकत नाही. कारण मी ते आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभा नाही केलं, माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ते आंदोलन उभा आहे. ज्या जातीला आणि ज्या समाजाला मी मायबाप मानलंय, त्या मायबाप समाजाशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही. मरल पण मी या मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. आमच्या लेकरांना वेदना व्हायला लागल्यात. 1% जर आमचं लेकरू हुकलं तर जनावरासारखं ढसा ढसा रडत ते घरापर्यंत यायला लागलंय. ज्या वेळेस लेकरू सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडतंय, त्यावेळेस त्या आई बापांचं काळीच कापल्यासारखं होतंय. आपल्या लेकराची समजूत काढायची कशी? लेकरानं रात्रंदिवस अभ्यास केलाय, पण 1% हुकलंय. या आरक्षणानं आपल्या लेकराच्या आयुष्याचा घात केलाय. लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे ना त्या लेकराला सहन होत आहे ना बापाला. मायबापाने रात्रंदिवस कष्ट केले, स्वतःच्या पायाला कधी चप्पल नाही घेतले ना कधी कपडे नाही घेतले, कधी पोटाला मायबापानं पोटभर खाल्लं नाही. 1-1 रुपया सासून ठेवला आणि लेकरं शिकवले. आई बापानं आणि लेकरानं एकच स्वप्न बघितलं, जर माझं लेकरू अधिकारी झालं तर आमचं दुःख तो वाटून घेईल. आम्ही जे काबाड कष्ट केले ते माझ्या लेकराच्या वाट्याला आता आले नाही पाहिजे, म्हणून आपल्या आईबापानं काबाड कष्ट केले. परंतु ना त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना त्या लेकराचं. त्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. हजारानं आणि लाखानं लेकरं सुशिक्षित बेकार होऊन पडले. या आरक्षणापायीच्या गोष्टी झाल्या. मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला सुद्धा उशीर केला. ज्या ज्या जातीने आरक्षण समजून घेतलं त्या जाती रात्रीच आरक्षणात गेल्या आणि सुधारल्या सुद्धा. आपण आरक्षण समजून घ्यायला खूप उशीर केला. आरक्षण आपल्या हक्काचं होतं, परंतु आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तिथंच खरा आपला घात झाला. आपण आपला म्हणून राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवला. आपल्या बापजाद्यानं 75 वर्षात जे जे पक्ष झाले ते सगळे पक्ष मोठे केले आणि त्या पक्षातले नेतेही मोठे केले. आपल्या बापजाद्यांनी यांना यासाठी मोठे केलं की तो आपला आहे म्हणून मोठे केले. आपल्या बापजाद्यांना वाटलं कधी काळी जर आपल्या लेकराचं काम पडलं तर हा आपल्या कामाला येईन म्हणून त्याला मोठं केलं, पण तो आपल्या कामाला आला नाही. आज आपल्या लेकरांना आरक्षणाची आवश्यकता आहे. या दिवशी त्या राजकीय नेत्यांना ज्यांना मोठं केलं त्यांची गरज आहे, पण तो आज आपल्या मदतीला यायला तयार नाही. उलट मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली. मग यांना मोठं केलं कशासाठी? याला जबाबदार तुम्ही स्वतः आहेत. त्याचे लेकरं मोठं करायचं काम आपण केलं.
आपले लेकरं मोठं करायला कोणी नाही आलं. आजूबाजूला वळून बघा, आपल्यासाठी कोणी नाही. पक्षातले सगळे नेते मोठे केले, ते पैशावलं झालं. त्याच्याकडे बंगला आला, गाड्या आल्या, पैसे आले. त्याचे पोरं दुसऱ्या देशात शिकायला गेले. साहेबाचं पोरग, आपण त्या साहेबाच्या पोराला गावाकडे आल्यावर भैया म्हणायला लागलो. त्याला नीट हाकता आहे ना, त्याला आपण भैया म्हणायला लागलो. ते जर चांगले कपडे घालून यायला लागलं तर आपण त्याला भैया साहेब म्हणायला लागलो. आपण त्यांच्या आयुष्यावर पॉम्पलेट चिटकेले, आयुष्यभर बोर्ड लावले. थोडं उलट करून बघा, आपण त्याचे पॉम्पलेट चिटकेले, बोर्ड बांधले. थोडा वेळ आहे ना तुम्हाला, बोलू ना. रातभर बोल, मग तर कामच झालं. मग थोडं उलट करून बघू, आपण त्यांचे आयुष्यभर पॉम्पलेट चिटकेले. त्या साहेबाच्या भयाला म्हणा, आमच्या पोरांचं आरक्षणात जीवन पूर्ण गुंतलंय, फक्त 7-8 दिवस पॉम्पलेट चिटकायला चल, येतोय का बघा बरं. नाही, आणि मग कशाला मोठं केलं त्याला. आपल्या लेकराचं वाटोळं होत असताना त्यांचे मोठे केले आणि आपले का ऊस तोडायला पाठीता का. मावश्या हो, तुम्हाला एक काम सांगतो, उद्यापासूनच हे घराच्या बाहेर चालले की यांना पहिले विचारायचं कुठं चालले, कारण हे तुमच्या पुढं नाहीत, मला चांगलं माहिती. यांना पहिले विचारायचं तुम्ही कुठं चालले. हे जर म्हणले साहेबाच्या भायाकडे चालू, त्यांचं टंगडं बांधून घरात ठेवायचं यांना. तो साहेबाचा भाया मरू दे म्हणा तिकडे, जर शिक एकदा आरक्षण मिळून दी, मग बघू, त्याला हिंडून दे तिकडे समुद्रात. यांचे मोठे करायचे बंद. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्हाला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस तुम्ही बिनधास्त करा, पण अगोदर आपल्या लेकरांना आयुष्याची आरक्षण देऊन भाकरी द्या. तुम्हाला ज्याचे झेंडे उचलायचे त्याचे उचला. आपण जर महिलांना म्हणलो ना, गावागावात जाऊन जनजागृती करा, मराठा आरक्षणाच्या बाबत पुरुषांना सांगा, एकजूट वाढवा, आणि महिलांना पण सांगा, आपल्या लेकराचं याच्यात कल्याण होणार आहे. तर आपल्या काही महिला म्हणतात, काही महिला असं म्हणतात, आम्हाला लाज वाटत. मला सांगा, आपण शेतात रात्रंदिवस आपले पोर मोठे व्हावेत म्हणून काम करतो का नाही. ते लेकरं मोठे झाले पाहिजेत म्हणून काम करतो. आरक्षणानं आपलेच घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत, मग त्याच्यात लाजायचं काय. बरं, तुम्हाला लाज वाटत तर वाटू द्या. मग तुमचा दीर उभा राहिल्यावर कसा गल्लीत पॉम्पलेट घेऊन जाती, नारळाला हाना, पतंग हुकून देऊ नका, बराबर कवशीला हाना, मग कसं सांगती. मग तो दीर निवडून येतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो. साहेब आणि ते दोघं मोठे होते, आपले जाऊन दे ऊस तोडायला. लोकांचे मोठं करायचं आता बंद करा. आपल्या पाठीशी कोणी उभा राहत नाही. आता आपल्याला त्यांची गरज लागली, कोणीच मदतीला यायला तयार नाही. आपला लढा सामान्य मराठ्यांनी हातात घेतला आणि करोडो मराठे एकत्र आले, आणि सरकारनं समितीला काम वाढवायचं सांगितलं. ती समिती बी पहिल्यांदा अशी धोरणात होती, अगोदरचा 1 महिना वेळ दिला होता आपण त्यांना, आणि त्या समितीचे अध्यक्ष नितीन करीर, मुख्य सचिव महसूलचे होते. तारीख संपली तरी त्यांना माहित नाही मी या समितीचा अध्यक्ष होतो म्हणून. कसं मराठ्याचं कल्याण होईल. मग त्यांनी परत दुसरी नेमली, तिने 15 दिवस काही नाही केलं. ती नुसती हैदराबादला जाती,
तिथून मुंबईला माघारी येते, परत संभाजीनगरला येते, परत हैदराबादला जाते. तिला इमाने काय करतीन काय नाही तिची तिलाच माहीत, नुसती हिंडती. आम्ही विचारलं काय अडचण आहे, ते म्हणले पुरावे सापडणार. मग कशाला हिंडती? तिने 63 कोटी रुपये नसेली एकटीने, एक पुरावा नाही. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही हैदराबादला गेलात, तिथं मोडी लिपीमध्ये आहे, तिथं उर्दू भाषेत लिहिलेलं आहे, तिथं फारसी भाषेत लिहिलंय, सगळे 16 प्रकार आहेत. तुम्ही अभ्यासक सोबत नेले होते का? एक बी बोला ना. याचा अर्थ नेलेच नव्हते. 2-4 दिवसाने पुन्हा बातमी आली 15,000 पुरावे सापडले. आता कस काय सापडले? आमचं सरकारचं असं ठरलं होतं, हैदराबाद संस्थानातून मिळालेले पुरावे याचा अहवाल पारित करायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायचं. परंतु प्रथम अहवाल सादर झाला आणि आमच्या लक्षात आलं हा अहवाल मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे यापासून आपण कधीच भेद करत नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि विदर्भ असा भेद आपण कधीच जिंदगीत करत नाही आणि करणार सुद्धा नाही. ज्या दिवशी आम्हाला माहित झालं प्रथम अहवाल सादर झाला त्याच दिवशी सरकारला सांगितलं आम्हाला हे मान्य नाही. एक भाऊ तुम्ही खुश करणार आणि दुसरा नाराज करणार. सरसकट तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 50% आत आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेच लागतील. समितीचा दर्जा आजच वाढवा. समितीला महाराष्ट्राचा दर्जा द्या. मुख्यमंत्री साहेबांना त्याच दिवशी समितीचा दर्जा वाढवला आणि आज महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात लाखोंना नोंदी सापडायला लागल्या. हे यश आपल्या आंदोलनाचं आणि मराठ्यांच्या एकजुटीचं आहे. आता ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली. आपल्या पोरानं ऍडमिशन घ्यायचे बंद केले होते, त्यांच्यात इतका उत्साह वाढलाय. हे पत्र मिळाल्यापासून उद्या जरी त्यांची भरती आली तरी हे त्या पत्राचा उपयोग होऊन ते नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये जाऊ शकतात. त्यांनी पुन्हा ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली. ज्या नोंदी मिळाल्या त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि ज्यांच्या नोंदी नाहीत तोच अहवाल स्वीकारून कायदा पारित करायला आधार लागतो. त्याच अहवालाचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट 24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलाय. आणि हेच या 2-4 टाळक्याच्या ध्यानात आले. मराठी ओबीसी आरक्षणात गेले हे यांच्या पक्क ध्यानात आलं. यांना झोपच आहे ना. आता मी त्याचं नाव नाही घेत कारण त्याचं नाव घेतलं की तो म्हणतो मग एकट्याच्याच मागं लागलेत. आता 10-15 दिवस मी गप होतो का नाही. म्हणलं जाऊ देवा कशाला बोलायचं याला बोलच. म्हणलं बोलायचंच नाही याला. तर बघ त्याने आज परत टोकरीलं. काही गरज होती त्याला माय वाटत जायची. मी लय शहाणा नाही. मग माझ्या टप्प्यात आला मी वाजितोच लगेच. मी एकतर कुणाच्याच वाटा जात नाही आणि मी कधी म्हणत सुद्धा नाही. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलला मग तो कुणाचा असो, तो मराठ्याचा असो नाही तर तो कुणाचा असो, वाजेलाच म्हणून समजायचा. सोडीतच नाही आपण त्याला. कारण आधी आम्ही वाटा गेलोच नाही. एकतर घटनेच्या पदावर बसायचं, स्वतः राज्याचा पालकत्व स्वीकारायचं आणि एका जातीच्या बाजूने बोलायचं. हे घटनेला आणि कायद्याला मान्य नाही. जबाबदार व्यक्ती असतानाही काही पण बोलायचं. आज तर खूप ओकलेत असं कळालंय मला. दिवसभर कार्यक्रम असल्यामुळे मी बघितलं नाही.
आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बघतो आणि मग सांगतो आपला दणका कसा असतो ती. तुम्ही कार्यक्रम घ्यावेत, लोकशाहीने अधिकार दिला, तुम्ही कार्यक्रम घ्या, परंतु कोणाच्या जातीवर किंवा जातीय दंगली राज्यात होतील असं बोलू नका. मी मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना जाहीर सांगतो, हे जर परवा आमचं बोलणं झालं होतं त्यावेळेस झालं असतं तर त्याच वेळेस सांगितलं असतं. आता पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातूनही सांगतो आणि मी प्रत्यक्षही फोन करून सांगणार आहे, ह्या सगळ्यांचा डाव आहे. राजकीय दंगली सामाजिक दंगली आणि जाती जातीत दंगली झाल्या पाहिजेत हा यांचा डाव आहे. यांना वेळीच आवरा. आमचे आंदोलन शांततेत येत, आम्हाला शांततेतच करायचे. नाविलाजानं जशास तसं उत्तर द्यायची वेळ आमच्यावर आणून येऊ देऊ नका. कारण तुम्ही किती येत आम्हाला मोजायला वेळ नाही, पण आम्ही एकटेच 50-60% आहेत याचा सुद्धा तुम्ही भान ठेवा. मग तुम्हाला जाहीरपणानं मराठा समाजाला सांगतो आणि या कराडमधून सरकारला सुद्धा सांगतो, मला माहिती ते जागेचे. मी जवळ झोपत नाही तर टीव्ही पासून उठत नाही, मला पक्क माहिती. मी या कराडमधून जाहीरपणानं सरकारला सांगतो, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहेत, पुढच्याही काळात शांततेत सुरू राहणार. यांना आवरा, यांना जातीय दंगली करायच्यात, यांचे भाषण तपासून बघा. कारण यांच्या लक्षात आलंय मराठा ओबीसी आरक्षणात गेला आणि तो जाणार पण आहे. तुम्ही किती शक्ती लावली तरी मराठा आता आरक्षणात गेल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणही मराठा बांधवाला लगेच सांगतो. या कराडमध्ये एखाद्या माणसाची जर 2 गुंठे जागा असली पण त्याच्याकडे जर काही पुरावे नसतील तर तो अंदाजे म्हणणार कराडमध्ये माझी 2 गुंठे जागा आहे. पण गावालाही माहित नाही याची कुठे आणि त्यालाही माहित नाही कुठे. पण ज्या दिवशी 7-12 त्याला 2 गुंठ्याचा मिळेल त्या दिवशी कराडच्या लोकांना त्याची 2 गुंठे जागा द्यावीच लागणार. ओबीसी आरक्षणात असलेले पुरावे मराठ्यांचे मिळाले. आता येणाही माणूस सांगू शकतो मराठा ओबीसी आरक्षणात आहे आणि कायदा सांगतो जी जात ओबीसी आरक्षणात आहे किंवा ज्या समूहाच्या नोंदी मिळाल्यात त्यांना ओबीसी आरक्षणात घेणं सरकारचं क्रम प्राप्त आहे आणि सरकारला त्या जातीला आरक्षणात घ्यावंच लागतं. मग मराठा समाज आरक्षणात आहे आणि आता तो जाणार. कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे. घटना सांगते 100% दिलं पाहिजे. 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीलाचे. त्यानंतर कायद्याने दिलेले आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात 50% दिले गेले. मंडल कमिशन ओबीसी आरक्षणासाठी गठीत झाला. 88-89 ला गठीत झाला आणि 90 ला ओबीसीने आरक्षण दिलं. ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली. 14% 90 ला ओबीसीने आरक्षण दिलं. 94 ला तेच आरक्षण 30% झालं. 4 वर्षात 16% आरक्षण वाढवून दिलं. ते आरक्षण मराठ्यांचं होतं. खैरात वाटल्यासारखं मराठ्यांचं आरक्षण एका रात्रीत वाटून टाकलं. त्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. एक उपवर्ग बनवायचा असला तर कुठल्या तरी समितीची शिफारस लागते, त्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. एका रात्रीत ते आरक्षण वाटून टाकलं. तरी ही मराठी झोपलेलेच राहिले.
मराठ्यांना चारी बाजूने वेडा पडलाय, सावध व्हा. ज्या मराठ्यांना आरक्षण आहे आणि ज्या मराठ्यांना आरक्षण नाही, या दोघांनाही जागृत होणं गरजेचं आहे. ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्यांना संपवण्याचा घाट यांनी घातलाय, आणि जर आम्ही संपलो तर ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांना सुद्धा संपवायला ते मागं पुढं पाहणार नाहीत. दोन्ही मराठ्यांनी शांततेत पण एकजूट तातडीनं बनवा. एकजूट झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जात वाचवा आणि त्या जातीचे पोरं सुद्धा वाचवा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांना जाहीर आव्हान आहे. यांनी किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी उचकू नका. उद्रेक आणि जाळपोळ कोणी करायची नाही. मराठा आरक्षणासाठी एकाही मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या करायची नाही. जर पोरच मरायला लागले तर ते आरक्षण द्यायचं कोणाला आणि आपलं आंदोलन करून उपयोग काय? गोष्टी लक्षात ठेवा. यांना माहिती आहे आता मराठा समाज आरक्षणात गेला आणि मराठ्यांनी 70% लढाई जिंकली सुद्धा. त्यामुळे यांना काय कळा नाही. आता हे कोणीकडे पण बोलायला लागलेत. यांना जातीय दंगली घडून आणायच्यात. ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकमेकाच्या सुखादुःखात उभा राहतो. अजिबात कोणीही एकमेकाच्या अंगावर जायचं नाही आणि मराठ्यांनी सुद्धा त्यांच्या अंगावर जायचं नाही. यांचं राजकीय स्वार्थापोटी जे यांनी घाट घातलाय ते स्वप्न यांचं कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आणि त्याचं बिचाराचं सध्या वय खूप झालंय, त्याला तर काहीच सुचाना. ते कुंकडं बोलू राहिले आणि उद्यापासून त्यांना महत्व देण्याची गरज नाही. अगोदर त्या माणसाला आपण मानत होतो, कारण छगन भुजबळ साहेब म्हणून या व्यक्तीला आपला विरोध नाही, त्यांच्या विचाराला आपला विरोध होता. तुम्ही सामान्य मराठ्यांच्या पोराच्या आरक्षणाला विरोध करता, त्यांच्या विचाराला विरोध होता. परंतु आज असं कळालं की त्यांनी खूप पातळी सोडली. त्यामुळे त्या माणसाला महत्व देण्याची अजिबात आता गरज नाही. अजिबात उद्यापासून आपल्याकडून त्यांना महत्व दिलं जाणार नाही. त्यांना किंमत देण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. त्यांना दुसऱ्यांनी मोठं केलेलं नाही. त्यांचा डाव सगळे हाणून पाडा, एकही यशस्वी होऊ द्यायचा नाही. आंदोलन करताना शांततेत करायचं. आजपासून सगळ्यांनी कामाला लागा. 1 डिसेंबर पासून राज्यात आपल्या तालुक्यात आणि आपल्या जिल्ह्यात एकही गाव नाही राहिलं पाहिजे का तिथं साखळी उपोषण सुरू नाही. एकही गाव राथा कामा नाही. सगळ्या गावात साखळी उपोषण बसले पाहिजे. आपल्याला आंदोलन शांततेत करायचंय. या शांततेच्या आंदोलनानंच 70 वर्षात जे आरक्षण मिळत नव्हतं ते निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. हे शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि या देशात कोणातच शक्ती नाही की शांततेचं आंदोलन रोखू शकाल. सावध व्हा, दूरदृष्टी ठेवा. आपण फक्त शांततेने चला. त्यांना काय करायचं तर करू द्या. प्रतिक्रिया सध्या देऊ नका. जशाला तसं सध्या उत्तर द्यायचं नाही. त्यांना थोडं दमून द्या. काय काय करतात बघा. शांततेत राहा. प्रत्येकानं साखळी उपोषण बसवताना निवेदन द्या, म्हणजे सरकारला कळण कोणत्या कोणत्या गावात बसलेत. एखाद्या गावात मराठ्यांचं जर एक घर असलं त्याने एकट्यानं कोठ्यात का होईना बसायचं, पण बसायचंच. इतकी ताकद मराठा आरक्षणासाठी आता लावायची. कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली पण कसोटी आहे. एवढ्या वेळेस तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मराठ्यांच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचा पुण्याचा दान टाकू लागा. एकदा आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी द्या, मग तुम्हाला ज्याचा प्रचार करायचा त्याचा करा. आरक्षण मिळेपर्यंत ना पक्ष ना नेता. सध्या फक्त स्वतःच्या लेकराच्या हितासाठीच लढायचं. आता लढाई जिंकत आली. लढाई आपल्या अंतिम टप्प्यात आहे. सरकार रात्रंदिवस मराठा आरक्षणावरच काम करत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला आज आव्हान कराड मधून आम्ही करतोय. मराठ्यांच्या लेकरावर वेळ आली.
मराठ्यांच्या लेकराच्या मदतीला आता उभा राहा, कारण यांनी चारही बाजूनं विषारी विचार पसरवण्याचं काम सुरू केलंय. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. सगळ्या मराठ्यांच्या पक्षातील जे नेते त्यांनी मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर यावेळेस मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिलात तर मराठा समाज तुमचा उपकार विसरणार नाही. पण जर तुम्ही नाही राहिलात तर हेच मराठी आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाहीत. आता एकजूट आपण वाढवा. शांततेत आंदोलन करायचंय. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 25 तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढं काय करायचं ते तुम्हाला कळवलं जाईल. त्याची काळजी करू नका. पण एक सांगतो, मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही. कोणी कितीही ताकद लावू द्या, आपल्याला आपली एकजूट वाढती ठेवायची. माझ्यावर सरकारनं इतके डाव टाकले तरी मी ते सगळे मोडून काढले. एकही डाव आणि एकही षडयंत्र यशस्वी होऊ दिलं नाही. तुम्हाला एकच डाव सांगतो, सरकारनं माझ्यावर असा डाव टाकला होता. त्यांचे डॉक्टर मला तपासायला आले आणि ते डॉक्टर मला म्हणते याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला तपासलं का नाही एखादी वार. एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कसे. मग उपोषण सुटलं. मी डॉक्टरला म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिल्या किडनी आहेत का भाऊ मला. डॉक्टरने मला तपासलं, मला दोन्ही किडनी निघाल्या. मग पहिलं का जनावराच्या मागचं आणलं होतं का. हे काय डाव टाकीत यांचा भरोसाच नाही. एकदा तर मातंबराची टीम आली, त्यांच्यात बी मातंबर असते. मला लय उशिरा कळालं. ते यायचं कळालं, महाराष्ट्रातून मला फोन सुरू झाले मराठ्यांचे. ते म्हणले तेवढे बेकार आहे, मोकळा माघारी जात नाही, तेव्हा कामच करतो तेव्हाच माघारी जातो. म्हणलं त्याला माझ्या टप्प्यात येऊ दी. मला बसला लय वेळ गप्पा हाणल्या. मला म्हणतो कोपऱ्यात चला. म्हणलो कोपऱ्या फेपऱ्यात येत नसतो. काय बोलायचं तर व्यासपीठावर बोलायचं. हे पवित्र मराठ्यांचं व्यासपीठ आहे. आरक्षण द्यायचं का नाही इथंच सांगायचं. कोपऱ्या फेपऱ्यात मी येत नसतो. मग म्हणले कानात बोलू. म्हणलं मग व्यासपीठाच्या खाली होय. तुम्ही टीव्हीवर बघता ना. हा मग आपला दणका तसा आहे. कचाट्यात आला सोडितच नाही मी. त्यांनी जे डाव टाकले ते पुरे उधळले. कारण हे आरक्षण आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी नाही, मराठ्यांना आरक्षण देऊन न्याय देण्यासाठी आंदोलन उभा राहिले. आणि मी तुमच्या रक्तामासाचा आहे. मेलो तरी 1 इंचही मार्ग सरणार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय. 1 इंचही. मी तुमच्या जोरावर तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. मी माझे जीवाची पर्वा करत नाही. फक्त तुम्ही मतभेद होऊ देऊ नका. राजकारणी लोक मतभेद करतील, होऊ देऊ नका. स्वतःच्या लेकराचं हित महत्वाचं आहे. मी त्यांना भेट नाही, मी त्यांना काहीच समजत नाही. कारण माझ्याजवळ काही नाही बी. माझ्याजवळ काय मग काय करते ती. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे आहेत, ते भंगारा सुद्धा ऐकत नाही. ते काय करते मग. आणि त्यांचं मग जुळत बी नाही. कारण मन पैशाचं जमत नाही, मन पदाचं सुद्धा जमत नाही. इंग्लिशचं मग जमत नाही, हिंदीचं मग आता उलशिक जुळत नाही. आणि हे नाही जुळल्यावर ते म्हणले फुटतच नाही. आता आरक्षणच द्यावं लागेल. माझ्याकडे एकदा अधिकारीच आणले होते इंग्लिश बोलणारी. ते असं फडाफडा इंग्लिश बोलणं मला काहीच कळलं नाही. मी म्हणलं तो मग नाही जमायचं. तू मराठीत आपल्याला मराठा आरक्षणावर प्रश्न विचार. जर सगळ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर मराठीचे अवलाद सांगणार नाही. आरक्षणाची बाजी आपण आता जिंकत आणली. डोळ्यासमोर लेकराच्या वेदना ठेवा, डोळ्यासमोर लेकराच्या अडचणी ठेवा.
आता नोंदी सापडल्यात. सरकारला काही झालं तरी आरक्षण द्यावंच लागणार आहे. कायद्याच्या बाहेर काम करता येत नाही. फक्त आपल्यावर जबाबदारी ती पार पाडा. आंदोलन मात्र शांततेत करायचे. यांनी किती उचकायचा प्रयत्न केला, कारण हे सध्या यांना माहीत झालंय मराठा आरक्षणात जाणारे. यांना काय बोलावं काहीच कळायना. त्यामुळे ते बहुतेक जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कुठंही असा प्रकार होता कामा नाही. मराठ्यांनी फक्त शांत राहा. बोर्ड फाडून द्या, नाही तर पॉम्पलेट फाडू द्या. थोडे दिवस शांत राहा. एकदा आरक्षण पदरात पडू द्या, नंतर त्यांचे सुद्धा बोर्ड राहणारच. आमच्या भोकरदनला आपण ते बंदीचे बोर्ड लावले होते ना पोरांनी, गावाने, समाजाने. सरकारने सांगितलं 24 डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण देऊ. मग आपण ती बंदी उठविली. म्हणलं बघू नंतर. मग त्याला गावात यायचं होतं. त्यांनी सांगितलं बोर्ड काढून टाका, फाडा देऊ. त्याच्या लोकांनी बोर्ड फाडा बी आणि तिथं नको फाडू म्हणणाऱ्याला हाणलं सुद्धा. मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो. त्याच दिवशी माझी सुट्टी झाली. जर बोर्ड फाडला म्हणून मराठ्यांनी ठरवलं असतं आणि जालना जिल्ह्याच्या इसून साखळी उपोषण बसले पाहिजेत, इतकी जोरदार तयारी करा आणि आपल्या गोरगरिबांच्या लेकरांच्या पदरात एवढ्या वेळेस हे आरक्षण टाकू लागा. आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करण्यासाठी आलोय. मला डॉक्टरने सांगितलं आराम करायचा, तरीही मी करत नाही. मावशी हो, तुम्हाला एक सांगतो, शेवटचं सांगतो ना. आता तुम्हाला विलय ताणून धरत नाही थंडीमुळं. हे माझ्याकडे अंतरवाली येतात. मला काय म्हणतात माहिती आहे का? तुम्ही आमच्या गावात या, आमचा लय तुमच्या जीव आहे. मला हे तुम्हाला कोण धक्का लावतोय बघतो. आम्ही तुमचं संरक्षण करू. आमच्या गावात या, आम्ही आहेत तुम्हाला सांभाळायला. मला असं कचा कचा ढकली देत. मी उतारायला लागल्यासारखा तिकड्याकडीलाच जातो. आणि तुमच्याकडे असे मोठाले माणसं आहेत मायावणी, ते एक नाही. त्याला किती लोटिलं तरी ते एवढं सुद्धा पुढे सरकत नाही. मग बरगाड मोडून ना तुम्ही इतकं लोटीता. तुमच्या इथं सुख मिळालं मला, पण इथून मागं लय ताण झाला मला. असे लोटीत येत जोरात. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे, तुम्हाला मला भेटावं वाटतं. तुम्ही प्रेमापोटी माझ्याकडे येत आहे. मी मूर्ख नाही आहे, मला समजते तुमची भावना. पण हे 17 दिवसाचं उपोषण झाल्यामुळं आणि आताचं 9 दिवसाचं माझं शरीर मला साथ नाही देत. आता डॉक्टरांनी सांगितलं मला आराम करा, पण मला माहीत होतं आता विजयाचा सुवर्ण क्षण येणार आहे. ह्या काळात जर मी झोपलो मराठ्यांना जर जागृत नाही केलं तर मराठ्यांचं लेकरांचं वाटोळच केलं आणि झालं म्हणून समजा. आणि ते पाप मी डोक्यावर नाही घेऊ शकत. म्हणून मी रात्रंदिवस समाजाला जागृत करण्यासाठी, समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावी यायला लागलो. आता तुम्हाला जाता जाता पुन्हा एक विनंती, काहीही करा, काहीही करा, पण एकजूट वाढवा. गावची गाव जागे करा. आपल्या लेकराच्या कल्याणासाठी एकजूट राहा. तुम्हाला जाताना शब्द देतो, मराठा समाजाला आणि मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देण्यासाठी माझा जीवही गेला तरी 1 इंचही माग हटणार नाही. पण आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो हॅलो. आज या ठिकाणी गरजवंतांचा लढा मराठा आरक्षण, या मराठा आरक्षणा संदर्भात संघर्ष योद्धे मनोज जरांगे भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपणा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि 1 डिसेंबर पासून आपण साखळी उपोषणाची तयारी करायची आहे. त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. त्यांचं या ठिकाणी कराड, पाटण आणि सर्व मराठा सकल बांधवांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर मीराताई तारक, ललिता तारक आणि साहेबराव मोरे पाटील या त्यांच्या गावच्या सुपुत्रांचा आणि भगिनींचाही आभार मानतो.
आणि आपणा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. हे पहा, जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी जागेवरच थांबायचंय. आजूबाजूला जे काही बॉटल्स आहेत ते आपण उचलून सहकार्य करायचंय. जेवढे काही स्वयंसेवक आहेत, जे ड्रेस कोड मध्ये आपल्याला असलेले स्वयंसेवक, त्यांना पुन्हा